पुराव्याशिवाय आरोप करू नयेत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं जे छापा टाकलेला आहे त्या संदर्भातला प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर धर्मराव बाबा आत्राम यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। मध्ये ईडी एक इंडिपेंडेंट ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा जे कारवाई होत असतात कोणाच्या पक्षाच्या सांगण्यावरून होत नाही। हा त्यांचा जे जे माहिती त्यांना इंटरनली भेटतो त्या दृष्टिकोनातून ते आपला कारवाई करत असतात आणि काही हे राजकीय कारवाई नाही आहे। हा जे काय त्यांच्याकडे जमीन घोटाळा असेल जे काय असेल ते चौकशी करतील आणि आपण उत्तर दिला पाहिजे व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये काही आढळलं नाही। पुरावा असल्यानंतरच ईडी येऊन बसते ना, ते महत्त्वाचं आहे की ईडीचा जेव्हा चौकशी होतो ईडीकडे कोणी तक्रार केला असेल तर त्या तक्रारीप्रमाणे ते चौकशी करतात। राजकीय हस्तक्षेप ह्याच्यामध्ये मला काही दिसत नाही। तर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे आणि आता यावर प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। तर जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून आज सकाळी 8:30 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडी